बाळा, किती रे ते डोळ्यातले अश्रू. किती दिवस स्वतःला तू त्या अंधाऱ्या खोलीत कोंडून घेणार आहेस. कुणीतरी तुला सोडून गेलं, कुणीतरी तुझा विश्वासघात केला, म्हणून तू आज स्वतःला संपवायला निघाला आहेस. अरे थांब, एकदा मागे वळून बघ. तुझा हा पाठीराखा स्वामी अजून जिवंत आहे. जगाने पाठ फिरवली म्हणून काय झालं, मी तुला कधीच सोडणार नाही. आज मी तुला स्वतः तुझ्याशी बोलण्यासाठी, तुला सावरण्यासाठी आलो आहे. मी तुला अशी 7 संकेत देत आहे जे सांगत आहेत की बाळा, आता रडणं थांबव, कारण तुझं भाग्य आता बदलणार आहे. माझ्या लाडक्या लेकरांनो, तुम्ही आज खूप हताश झाला आहात, बरोबर ना? मनात अनेक प्रश्न आहेत. माझंच असं का होतं? मी सगळ्यांचं चांगलं करतो, मग माझ्याच असं नशिबात का एवढं दुःख? पण बाळा, जेव्हा रात्रीचा अंधार सर्वात जास्त गडद होतो ना, तेव्हाच समजायचं की आता सूर्योदयाची वेळ आता जवळ आली आहे. स्वामी तुमच्या सोबत मोठ्या बदलांची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही खास संकेत देतात. आज आपण स्वामींच्याच मुखातून ते 7 महासंकेत जाणून घेणार आहोत. हे संकेत नीट समजून घ्या, कारण यानंतर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. पहिला संकेत म्हणजे एकदम अचानक डोळ्यात अश्रू येणं आणि स्वामींच्या मूर्तीकडे पाहताना एकदम शांत असं वाटणं. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू अचानक एकटा बसलेला असतोस आणि तुझ्या मनात कोणताही विचार नसतानाही तुझ्या डोळ्यातून चटकन पाणी येतं, तेव्हा समजून घे की मी तुझ्या अगदीच जवळ आहे. तू जेव्हा माझ्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे पाहतोस आणि तुला अचानक खूप रडू येतं, पण त्या रडण्यानंतर जे मनाला शांतता मिळते ना, तो माझा स्पर्श असतो. मी तुझ्या मनातलं सगळं दुःख त्या अश्रूंच्या वाटेने बाहेर काढून टाकत असतो. जेव्हा जुनं दुःख वाहून जाईल, तेव्हाच तर मी तुझ्या आयुष्यात नवीन आनंदाची जागा करू शकेन. त्यामुळे या अश्रूंना कमजोरी समजू नकोस. हा माझा तुला सावरणारा पहिला संकेत आहे. दुसरा संकेत म्हणजे रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे. अरे लेकरा, तू तर गाढ झोपेत असतोस, पण रात्रीच्या उत्तरार्धात म्हणजेच पहाटे 3 ते 5च्या दरम्यान तुझी झोप अचानक का उडते? तू उठतोस, इकडे तिकडे बघतोस, तुला कशातच मन लागत नाही. तुला वाटतं की तर फक्त एक साधी जाग आहे, पण नाही. तो काळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त असतो. आणि त्या पवित्र वेळी मी स्वतः सृष्टीवर
भ्रमण करत असतो. आणि जेव्हा मला माझ्या बाळाची काळजी वाटते तेव्हा मी स्वतः येऊन तुला हलवून उठवतो. मला त्यावेळी तुझ्याशी संवाद साधायचा असतो. जर तुझी झोप यावेळी उडत नसेल तर उठ आणि फक्त एकदा डोळे बंद करून माझं नाव घे. समजून जा की मी तुझ्या नशिबाची कुलूप आता उघडायला सुरुवात केली आहे. तिसरा संकेत म्हणजे घरात अचानक मुंग्या, पक्षी किंवा प्राण्यांचे आगमन आणि विशिष्ट सुवास येणे. तू मला मंदिरात शोधतोस, मठात शोधतोस, पण मी तर तुझ्या आजूबाजूला वेगवेगळ्या रूपात फिरत असतो. जर तुझ्या घरात अचानक काळ्या मुंग्यांची जर रांग दिसू लागली किंवा तुझ्या खिडकीत एखादा पक्षी येऊन रोज चिवचिवाट करू लागला तर समजून जा की घरातली नकारात्मकता आता संपत आली आहे. कधी कधी तुला घरात देवपूजा नसतानाही अचानक असा अगरबत्तीचा, चंदनाचा किंवा कापराचा अतिशय सुंदर आणि तृप्त करणारा सुवास येतो. तू आजूबाजूला बघतोस पण तिथे काहीच नसतं. बाळा, तो सुवास दुसरा तिसरा काही नसून माझ्या अस्तित्वाची ती एक साक्ष असते. मी तुला सांगतो, नेहमी सांगत असतो की घाबरू नकोस. मी तुझ्या घरात प्रवेश केला आहे. चौथा संकेत म्हणजे जवळच्या माणसांनी पाठ फिरवणे आणि तुम्ही एकटे पडणे. हा संकेत समजायला तुला खूप त्रास होईल. मला माहित आहे, ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम केलंस, ज्यांच्यासाठी तू स्वतःचं रक्त आटवलंस आणि तीच माणसं आज तुला सोडून गेले. त्यांनी तुझा अपमान केला, तुला फसवलं. तुला वाटत असेल की स्वामींनी माझ्यासोबत असं का होऊ दिलं. पण लेकरा, मी तुला एका मोठ्या संकटातून वाचवलं आहे. जे लोक तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या प्रगतीसाठी योग्य नव्हते, जे तुझ्या पाठीमागे खंजीर खुपसत होते, त्यांना मी स्वतः तुझ्या आयुष्यातून दूर केला आहे. हा माझा संकेत आहे की आता कचरा साफ झाला आहे. आता तुझ्या आयुष्यात फक्त खऱ्या आणि चांगल्या माणसांचीच एंट्री होणार आहे. तू एकटा नाहीस. तुझा हा पाठीराखा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि 5वा संकेत म्हणजे स्वप्नात स्वामींचे दर्शन, मंदिर किंवा वाहत्या पाण्याचं दिसणं. जेव्हा तू दिवसभराच्या त्रासाने थकून झोपतोस ना, तेव्हा मी तुझ्या स्वप्नात येतो. तुला कधी मी स्वतःला एका साध्या साधूच्या रूपात दिसतो, कधी माझी मूर्ती दिसते, तर कधी तुला स्वप्नात खूप मोठं मंदिर किंवा खळखळणारं स्वच्छ पाणी दिसतं. या स्वप्नांचा अर्थ काय आहे माहितीये? वाहणारं पाणी हे सांगतं की तुझ्या आयुष्यातील अडचणी आता वाहून जाणार आहेत. मंदिर हे तुझ्या मनाच्या शुद्धतेचं प्रतीक आहे.
आणि माझं स्वप्नात येणं म्हणजे मी तुला अभय देत आहे. मी सांगत आहे की बाळा, वाईट दिवस संपले. आता तुझ्या भाग्याचा उदय होणार आहे. आणि या स्वप्नांकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस. 6वा संकेत म्हणजे अचानक मनात सकारात्मक विचार येणे आणि भिवू नकोस हा शब्द कानावर पडणे. कितीही मोठं संकट असू दे, अचानक तुझ्या मनाच्या कोपऱ्यातून एक आवाज येतो, काहीही झालं तरी मी यातून बाहेर पडणारच. हा आत्मविश्वास कुठून येतो? जेव्हा तू पूर्णपणे खचलेला असतोस आणि अचानक यूट्यूबवर, रस्त्यावरून जाताना, गाड्यांवर किंवा कुठल्याही पुस्तकात तुला एकच वाक्य ठळकपणे दिसतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा समजून घे माझ्या बाळा, मी थेट तुझ्याशी बोलत आहे. मी जगाच्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून तुझा विश्वास अजिबात डगमगू नये म्हणून. जेव्हा सगळीकडे अंधार असेल, तेव्हा माझ्या या एका वाक्याचा हात धर आणि चालत राहा, चालत राहा. आणि 7वा संकेत म्हणजे पैशांच्या अडचणी सुटण्याचे अचानक नवीन मार्ग सापडणे. तू पैशांच्या अडचणीमुळे, कर्जामुळे रात्रभर जागा असतोस. तुला काय वाटतं की आता काही सगळं संपलेलं आहे. पण जर अचानक कुठून तरी तुला एखाद्या मदतीचा हात मिळतो, एखादा नवीन मित्र, एखादा अनोळखी माणूस किंवा कामाची अशी नवी संधी तुझ्या समोर चालून येते, ज्याची तू कधी कल्पनाही केली नव्हतीस. तुला वाटतं हा चमत्कार आहे. हो लेकरा, हा माझाच चमत्कार आहे. मी कोणाचे तरी मन बदलतो आणि त्याला तुझ्या मदतीसाठी पाठवतो. जेव्हा तुझे सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा मी माझा गुप्त मार्ग हा सुरू करतो. हा 7वा संकेत आहे की आता दारिद्र्य संपणार आणि तुझ्या घरात लक्ष्मीचा वास होणारच होणार. माझ्या लाडक्या बाळा, आता मला सांग, तू अजूनही रडणार आहेस का? अजूनही त्या लोकांचा विचार करून स्वतःचा जीव घेशील का? मी तुला हे 7 संकेत दिले आहेत, कारण मला तुला रडताना बघवत नाही. आता उठ, डोळे पुस आणि चेहऱ्यावर एक छानसं हसू आण. तुझं भाग्य बदलण्याची जबाबदारी माझी आहे. तू फक्त कर्म करत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. बोल बाळा, अशक्य ही शक्य करतील स्वामी.